Hello students, in last lecture we started new chapter which is search engine optimization. In last lecture we have discussed about what is meant by search engine optimization, types of search engine optimization and techniques of search engine optimization. So in today's session we start with how to optimize website. Means there are different types of techniques available for optimizing website. Basically optimization is used to rank our website or increase the number of visitors of our website on web page or on Google. So basically optimization websites having different types of techniques. सो आपल्याला आजच्या सेशनमध्ये बघायचे आहेत की व्हेरियस टेक्निक्स विच इज यूज टू ऑप्टिमाइज आवर वेबसाईट. सो लेट अस स्टार्ट्स विथ ऑप्टिमाइजिंग वेबसाईट concept. There are various sections of website which can be optimized for better SEO. Some of the ways to optimize the web page for SEO are as follows. Means there are various kinds of facility available for optimizing the website. So we have a number of techniques or number of methods to optimize website. So let us start with one by one. So basically first one is page structure optimization. So in that page structure optimization we optimize the number of tags, sequence of that tag within page. So let us start with discussion. HTML programs should start with doc type HTML. We have already discussed about doc type HTML. It defines the flavor of our document declaration. So basically each web page of website should started with statement doc type HTML. So this is a basic rule to start every HTML page should be doc type HTML. ठीक है. So if it is a singular tag, for example img, it should be self enclosed like this img closing. Order of tag should be proper. Most of the time recently open tag will be closed first. सो जसं की आपण डिस्कस केलं होतं की जर तुमचा सिंग्युलर टॅग असेल, दोन टाईपचे टॅग असतात, एक असतो कंटेनर टॅग आणि दुसरा असतो एम्प्टी टॅग. जर तुमचा सिंग्युलर किंवा एम्प्टी टॅग असेल तर तो तुम्ही कसा लिहिला पाहिजे, स्टार्टिंग विथ कर्ली ब्रॅकेट img स्टेटमेंट ऑफ दॅट टॅग अँड क्लोजिंग स्लॅश. So this is new in HTML page optimization. And second statement is order of tag should be proper. Means जसं आपण म्हणतो की जो टॅग तुम्ही सुरुवातीला ओपन केला आहे तो लास्टली क्लोज केला पाहिजे, म्हणजेच रिसेंटली जो ओपन आहे तो फर्स्टली क्लोज केला पाहिजे. फॉर एक्झाम्पल तुम्ही H1 त्याच्यानंतर P त्याच्यानंतर BR हे टॅग लिहिलेत. सो BR हा सिंग्युलर टॅग आहे, त्याच्यानंतर सुरुवातीला P टॅग क्लोज होईल आणि मग H1 टॅग क्लोज होईल. सो दिस टाइप ऑफ सिक्वेन्स और दिस टाइप ऑफ टेक्निक वी शुड फॉलो व्हाइल डिझायनिंग अ वेब पेज. ठीक आहे. सो नेक्स्ट इज आता व्हॉट इज रिकमेंडेड बाय ऑप्टिमायझेशन इंजिन. म्हणजे जे लोक ऑप्टिमाइज करतात वेबसाईट ते लोक आपल्याला काय सजेस्ट करतात व्हाईल रायटिंग द वेब पेज. इट इज रिकमेंडेड टू यूज टायटल. त्याच्यामध्ये बघा डिस्क्रिप्शन दिलं आहे, द टायटल इज अ फर्स्ट थिंग दॅट युजर नोटिसेस इन सर्च रिझल्ट लिस्ट व्हाईल यूजिंग गुगल फॉर सर्चिंग. कंटेंट शुड बी अप टू 60 कॅरेक्टर स्पेसेस इन्क्लुडेड. मीन्स व्हॉट, टायटल टॅग हा काय केला पाहिजे, तुम्ही यूज केला पाहिजे. मोस्टली आपण प्रोग्रामिंग करताना बघतो की खूप साऱ्या मुली टायटल टॅग लिहित नाहीत, पण इट इज रिकमेंडेड टू यूज अ टायटल टॅग. कशासाठी वापरायचा टायटल टॅग, तर इट प्रोव्हाइड अ बेटर सर्च रिझल्ट व्हाईल यूजिंग गुगल फॉर सर्चिंग. म्हणजे तुमच्या टायटलमध्ये जो पण तुम्ही वर्ड लिहिलेला असेल त्याच्या थ्रू पण आपण वेब पेजेस सर्च करू शकतो.
ठीक आहे. अँड कंटेंट शुड बी अप टू 60 कॅरेक्टर, म्हणजे स्पेसेस पकडून तुमचे जे टायटलचं हेडिंग देण्याचं टेक्स्ट लिमिट आहे ते किती आहे 60 कॅरेक्टर्स. सो 60 कॅरेक्टरपर्यंत आपण टायटल देऊ शकतो इन्क्लुडिंग स्पेसेस, बट दे शुड रिकमेंडेड दॅट वी हॅव टू यूज अ प्रॉपर टायटल टॅग. ठीक आहे. नेक्स्ट दे हॅव रिकमेंडेड दॅट मेटा डिस्क्रिप्शन टॅग. While creating a web page, meta description should be used to boost your on-page SEO. Meta description should be between 17 to 160 characters, spaces included. आपण फर्स्ट चॅप्टरमध्ये मेटा टॅग हा बघितला होता. टायटल टॅगमध्ये एकच सब टॅग येतो विदिन हेड सेक्शन विच इज मेटा टॅग, आणि त्याच मेटा टॅगमध्ये आपण काय देऊ शकतो डिस्क्रिप्शन रिलेटेड टू वेब पेज, आणि त्याच डिस्क्रिप्शनचा यूज कशासाठी होतो तुमच्या सर्च इंजिन ऑप्टिमायझेशनसाठी. बेसिकली मेटा टॅगमध्ये जे पण डिस्क्रिप्शन आपण ॲड करतो ते किती असलं पाहिजे बिटवीन 70 to 160 कॅरेक्टर, मग त्याच्यामध्ये स्पेसेस पण ॲड करता येतात. ठीक आहे. सो बेसिकली जेव्हा आपण मेटा टॅग लिहितो तो कंपल्सरी टायटल टॅगमध्येच असला पाहिजे. अगेन इट इज अ सिंग्युलर टॅग, आणि त्याच्यामध्ये जे पण तुम्ही ॲट्रिब्यूट्स त्या ॲट्रिब्यूट्सचं डिस्क्रिप्शन लिहिणार आहात त्या सगळ्याची टोटल लेंथ किती असली पाहिजे फ्रॉम 70 to 160 कॅरेक्टर्स. ठीक आहे. नेक्स्ट वन इज हेडिंग टॅग्स. आता हेडिंग टॅग्स तर आपण खूपदा यूज केलेले आहेत. द पेज शुड इन्क्लूड प्रॉपर हेडिंग टॅग्स फ्रॉम H1 to H6 व्हेरेवर रिक्वायर्ड. म्हणजे जिथं जिथं गरज आहे तुम्हाला हेडिंग ॲड करण्याची तिथं तुम्ही काय वापरले पाहिजेत प्रॉपर हेडिंग टॅग्स वापरले पाहिजेत की ज्याच्यामध्ये H1 to H6 ह्या 6 लेवल्स ऑफ हेडिंग्स आहेत, आणि त्याच्यातली जी लेवल आपल्या पेजला सूट होते ती ॲप्रोप्रिएट लेवल आपण यूज केली पाहिजे. ठीक आहे. त्याच्यानंतर आहे इमेज टॅग विथ अल्ट ॲट्रिब्यूट. आता तुम्हाला माहिती आहे की अल्ट ॲट्रिब्यूटचा यूज काय होतो. द अल्ट ॲट्रिब्यूट गिव्ज इन्फॉर्मेशन अबाउट द इमेज, सो इवन इफ द इमेज डज नॉट डाउनलोड इट कॅन मेक द व्ह्युअर्स अंडरस्टँड द इमेज रिलेटेड इन्फॉर्मेशन. ह्याच्याशी रिलेटेड एक एक्झाम्पल आहे की आपण मोबाईलला बघा वेगळे लॉक स्क्रीनचे ऑप्शन्स, लॉक स्क्रीनवरती वेगळ्या इमेजेस मूव्ह होत राहतात, तर त्या प्रत्येक इमेजला त्याने अल्ट ॲट्रिब्यूट दिलेला आहे की ज्याच्या थ्रू आपल्याला समजतं की ही पर्टिक्युलर इमेज कशाची आहे आणि कशाला रिलेट करते. सो बेसिकली जी पण इमेज तुम्ही लिहिणार आहात त्या इमेजला तुम्ही काय दिलं पाहिजे अल्ट ॲट्रिब्यूट स्पेसिफाय केलं पाहिजे की ज्याच्यामुळे जे पण लोक ती इमेज बघतात त्या लोकांना त्या इमेज रिलेटेड इन्फॉर्मेशन गॅदर करायला हेल्प होते. ठीक आहे. सो बेसिकली ह्या सगळ्या रिकमेंडेड केलेल्या टेक्निक्स आहेत फॉर वेबसाईट ऑप्टिमायझेशन की ज्याच्यामध्ये तुम्ही हेडिंग टॅग्स वापरले पाहिजेत, इमेजला अल्ट ॲट्रिब्यूट दिला पाहिजे, प्रॉपर टायटल टॅग वापरला पाहिजे, आणि मेटा टॅग ॲड केला पाहिजे की जेणेकरून तुमच्या वेबसाईटचे नंबर ऑफ व्हिजिटर्स इन्क्रीज होतील. ठीक आहे. सो नेक्स्ट बघूयात आपण एक्झाम्पल रिलेटेड टू ऑल धिस. आपण बघा ह्या प्रोग्राममध्ये एक सिम्पल प्रोग्राम लिहिलेला आहे की ज्याच्यामध्ये ज्या सिक्वेन्सने टॅग ओपन केलेत त्याच सिक्वेन्सने टॅग क्लोज केलेले आहेत. सिम्पल एक्झाम्पल आहे, आपण जनरल लाईफमध्ये बघतो किंवा हे तुम्ही खूपदा प्रोग्रॅमिंग केलेलं एक्झाम्पल आहे. बघा प्रॉपर पेजचं स्टार्टिंग झालं डॉक टाईप HTMLने, त्याच्यानंतर त्याच्यामध्ये HTML हा मेन टॅग आहे. HTMLमध्ये 2 सब टॅग आहेत, एक म्हणजे हेड आणि दुसरा म्हणजे बॉडी टॅग. सो हेडमध्ये एक टॅग येतो टायटल, प्रॉपर टायटलचं क्लोजिंग आहे बिफोर हेड क्लोजिंग, आफ्टर दॅट हेड गेट क्लोज्ड. देन बॉडी टॅगमध्ये आपण 2-3 टॅग वापरलेत, एक म्हणजे H1, दुसरा म्हणजे P, त्याच्यानंतर B आणि अजून एक वापरला आहे आय. सो बी टॅगने तुमचं टेक्स्ट बोल्ड डिस्प्ले होईल, आय टॅगने ते इटॅलिक होईल. सो ज्या ऑर्डरने टॅग ओपन केले त्याच्या रिव्हर्स ऑर्डरनेच ते क्लोज केलेले आहेत. ठीक आहे. किंवा जशी गरज आहे आपली तशी बघा इथं P ओपन केलेला आहे तर तो P ह्या लाईनला ओपन केल्यानंतर तो मी लास्टला क्लोज केला आहे. त्या एकाच पॅरेग्राफमध्ये 2 स्टेटमेंट लिहिलेले आहेत, एक बीमध्ये आणि दुसरा आयमध्ये. अगेन ते आयमध्ये जे कंटेंट लिहिलेले आहेत ते पण मला बोल्ड हवेत म्हणून मी बी टॅग हा आफ्टर क्लोजिंग ऑफ इटॅलिक टॅग क्लोज केलेला आहे. ठीक आहे. सो दिस इज अ बेसिक एक्झाम्पल ऑफ ऑप्टिमायझेशन. सो इथं त्यांनी दिले बघा इन अबव एक्झाम्पल
check the ordering of P, B and I tag. The innermost tag ends first, followed by the outermost tag. The other basic tags also follow a proper ordering as per HTML structure. आता as per HTML structure हे तर आपण 11th स्टँडर्डच्या फर्स्ट डे पासून स्टडी करत आलोत की ज्या ऑर्डरने तुम्ही टॅग ओपन केले त्याच्या रिव्हर्स ऑर्डरने क्लोज केले पाहिजेत, सिक्वेन्स मेंटेन केला पाहिजे आणि प्रॉपर स्ट्रक्चरमध्ये प्रोग्राम राईट केले पाहिजेत. ठीक आहे. सो सेकंड टेक्निक ऑफ ऑप्टिमायझेशन आपल्याला बघायची विच इज SEO कीवर्ड्स. आता कीवर्ड्स काय असतात? SEO कीवर्ड्स आर द इम्पॉर्टंट वर्ड्स अँड फ्रेजेस रिलेटेड टू द डेव्हलप्ड वेबसाईट कंटेंट. A list of keywords need to be carefully chosen to optimize the search. Keyword research and analysis is an important part of the search engine optimization as well as search engine marketing. One can pay for a certain keywords. There are various online keyword planner tools such as Google AdWords keyword planners to shortlist keywords. This is most useful to compare the cost of various keywords. If the website designer opts for paid search engine marketing. So basically keyword selection is the most important thing to increase our viewers on website. म्हणजे जर तुम्हाला तुमच्या वेबसाईटचे नंबर ऑफ युजर्स इन्क्रीज करायचे असतील तर तुम्ही जे पण कीवर्ड्स वेबसाईटमध्ये वापरता ते खूप इम्पॉर्टंट्स असतात. कुठलीही वेबसाईट सर्च कशी केली जाते तर तुम्ही त्या वेबसाईटवरती लिहिलेले कीवर्ड्स. आता सपोज फॉर एक्झाम्पल मला इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी रिलेटेड कंटेंट सर्च करायचे तर मी जस्ट गुगलमध्ये जाऊन इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी टाईप करेल. मग त्या इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी रिलेटेड थाउजंड्स ऑफ वेबसाईट्स असतात. मग त्या सगळ्या वेबसाईट्स आपल्याला ओपन होतात. मग एका पर्टिक्युलर वेबसाईटमध्ये तुम्ही n नंबर ऑफ टाईम इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी हा वर्ड वापरला असेल तर ती वेबसाईट टॉपला येते आणि बाकीच्या मग त्याच्या खाली वन बाय लिस्टेड होतात. मग हे सगळं करत असताना आपण जे पण कीवर्ड्स वापरतो विदिन वेब पेज इट इज अ मोस्ट इम्पॉर्टंट थिंग. आणि तुम्हाला जर वेबसाईटवरती कीवर्ड्स ॲड करायचे असतील तर त्याच्याशी रिलेटेड आपल्याला एक टूल अवेलेबल आहे गुगलचं ज्याला गुगल ॲडवर्ड्स असं म्हणतात. गुगल ॲडवर्ड्स की प्लॅनर नावाचं हे टूल आहे की ज्याच्या थ्रू आपण आपल्या वेबसाईटला तिथून जे कीवर्ड ॲक्वायर करून आपण आपल्या वेबसाईट्समध्ये ॲड करू शकतो. सो हे कशासाठी वापरलं जातात की तुमच्या वेबसाईटचं मार्केटिंग इन्क्रीज करण्यासाठी कीवर्ड्स यूज केले जातात. ठीक आहे. सो कीवर्ड रिसर्च अँड ॲनालिसिस इज अ मोस्ट इम्पॉर्टंट सर्च ऑप्टिमायझेशन पार्ट. म्हणजे तुम्ही जे कीवर्ड्स वापरणार आहात त्याच्याशी रिलेटेड रिसर्च करणं, आपल्या वेबसाईटला सूट होणारे कुठले कीवर्ड्स आहेत आणि जे वापरून आपल्या वेबसाईटचं नंबर ऑफ व्ह्यूवर्स किंवा नंबर ऑफ व्हिजिटर्स कसे इन्क्रीज करता येतील हे बघितलं जातं रिलेटेड टू SEO कीवर्ड. सो अगेन दिस इज अ वन काइंड ऑफ अ टेक्निक टू ऑप्टिमाइज आवर वेबसाईट. Then next one is a SEO social bookmarking. So basically social bookmarking is a powerful tool in promoting a website. It is very useful for off-page SEO optimization. Bookmarkers are website links that are stored for further references. They are very useful especially when web pages with long URL are not easy to remember. Bookmarking service allows you to save, organize and share bookmarks with other users. With social bookmarking you can quickly create high quality backlinks. So basically bookmarks काय it is a one of the powerful tool for promoting a website. So basically it is a very powerful off page SEO optimization. म्हणजे तुमची वेबसाईट तुम्हाला सोशल नेटवर्किंग साईट ट्विटर इंस्टाग्रामवरती जर प्रमोट करायची असेल तर बुकमार्किंग हे पॉवरफुल वे आहे. तुम्ही बघा गुगलवरती ॲड्रेस बारमध्ये लेफ्ट साईडला 3 डॉट असतात आणि तिथे एक येलो कलरचा स्टार असतो.
जर तुम्ही एक पर्टिक्युलर वेबसाईट ओपन केली आणि त्या येलो कलरच्या स्टारवरती क्लिक केलं तर तो तुमचा बुकमार्क सेट होतो आणि ज्यावेळेस तुम्ही नव्याने लॉग इन व्हाल त्या पर्टिक्युलर वेबसाईटला तुम्हाला ॲटोमॅटिक ते वेब पेज ओपन दिसेल. सो दिस इज द बेनिफिट ऑफ बुकमार्किंग. सो बुकमार्क्स आर वेबसाईट लिंक्स दॅट आर स्टोअर्ड फॉर फर्दर रेफरन्सेस. म्हणजे तुम्हाला रेफरन्सेससाठी लिंक वेबसाईटच्या लिंक स्टोअर करता येतात थ्रू द बुकमार्किंग. They are useful specially when web pages with long URL. आता तुम्ही बघता बघा काय वेब पेजेस आपण लिंकवरती क्लिक केल्यानंतर ॲड्रेस बारमध्ये त्यांचा खूप मोठा URL दिसतो. मग तोच URL जर आपण त्याला बुकमार्क सेट केला तर ॲटोमॅटिक जेव्हा आपण वेब पेज ते ओपन करायला जाऊ, सपोज मी इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी रिलेटेड एक बुकमार्क सेव्ह केला तर जेव्हा मी त्या पर्टिक्युलर वर्डवरती जाईल ॲटोमॅटिक ते सेव्ह केलेलं बुकमार्क तुम्हाला ओपन होईल आणि त्याच्या थ्रू आपण सर्च करू शकतो. सो बुकमार्किंग सर्व्हिसेस अलाउज यू टू सेव्ह, ऑर्गनाइज अँड शेअर बुकमार्क्स विथ अदर युजर्स. मग हे तुम्ही सेव्ह पण करू शकता, मॅनेज पण करू शकता आणि अदर युजर्ससोबत शेअर पण करू शकता. विथ सोशल बुकमार्किंग यू कॅन क्विकली क्रिएट हाय क्वालिटी बॅकलिंक. सो बॅकलिंक काय असतं ते आपण नेक्स्ट ह्याच पॉईंटमध्ये नेक्स्ट स्लाईडमध्ये बघूयात. सो मार्किंग आपल्याला क्विकली हाय क्वालिटीच्या बॅकलिंक्स क्रिएट करायला पण हेल्प करतो. सो दिस इज द थर्ड टेक्निक ऑफ SEO. फर्स्ट वन इज अ पेज ऑप्टिमायझेशन स्ट्रक्चर, सेकंड वन इज SEO कीवर्ड्स अँड थर्ड वन इज अ SEO सोशल बुकमार्किंग. फोर्थ बघायचं आहे आपल्याला SEO सोशल मीडिया ऑप्टिमायझेशन. It deals with enhancing the website's ranking using interactive communities like Facebook, Twitter, blogs, forums, and so on. When these communities have links to the created website, it builds familiarity and trust about the website. For example, आता तुमच्या वेबसाईटचं रँकिंग इन्क्रीज करायचं आहे किंवा नंबर ऑफ व्हिजिटर्स तुम्हाला इन्क्रीज करायचे तर त्याच्याशी रिलेटेड आपण वेगळ्या कम्युनिटीजची हेल्प घेतो. त्या कम्युनिटीज कुठल्या आहेत ऑन सोशल मीडिया साईट लाईक फेसबुक, ट्विटर, ब्लॉग्स, फोरम्स अँड सो ऑन. देअर आर मल्टिपल टाईप्स ऑफ कम्युनिटीज अवेलेबल ऑन सर्च इंजिन वेबसाईट्स. सो त्याच्या थ्रू आपण काय करू शकतो, आपल्या वेबसाईटचं रँकिंग इन्हान्स करू शकतो. व्हेन दिस कम्युनिटीज हॅव लिंक्स टू द क्रिएटेड वेबसाईट इट बिल्ड्स फॅमिलिरिटी अँड ट्रस्ट अबाउट द वेबसाईट. जर तुमची पर्टिक्युलर वेबसाईट फेसबुकने एखादी लिंक पाठवून शेअर केली त्याच्या सगळ्या युजर्ससोबत तर आपण काय म्हणतो की ही पर्टिक्युलर लिंक फेसबुकने शेअर केली आहे म्हणजे ही नक्कीच ट्रस्टवर्दी असेल आणि त्या पर्टिक्युलर लिंकवरती आपण क्लिक करून त्या पर्टिक्युलर वेबसाईटला इंटरॅक्ट होतो. सो ज्या पण सोशल नेटवर्किंग साईट आहेत त्यांचे पण आपण मदत घेऊ शकतो टू इन्क्रीज आवर वेबसाईट परफॉर्मन्स. नेक्स्ट SEO बॅकलिंक्स. सो बेसिकली आता बॅकलिंक्स काय असतं ते बघूया. सो बॅकलिंक्स आर लिंक्स ऑन द वेबसाईट दॅट व्हेन क्लिकड टेक युजर टू अनादर साईट. म्हणजे आपण बघतो बघा आपल्या वेबसाईटमध्ये खूप साऱ्या अशा लिंक्स असतात की ज्याच्यावरती क्लिक केल्यानंतर आपण त्या पर्टिक्युलर वेबसाईटला रिडायरेक्ट होतो. Backlinks are specially valuable for SEO because they contribute to the overall strength and value of the content. They also represent a vote of confidence from one site to another. In short, backlinks to your websites are a single to reach engines that others are interested to know about the content from your site. So basically backlinks काय असतात की ज्याने तुमच्या SEOची व्हॅल्यू इन्क्रीज होते किंवा तुमच्या वेबसाईटचे नंबर ऑफ व्हिजिटर्स इन्क्रीज होतात आणि ज्याच्या थ्रू तुमच्या वेबसाईटची स्ट्रेंथ अँड कंटेंट ऑफ व्हॅल्यूसुद्धा इन्क्रीज होते. दे रिप्रेझेंट व्होट ऑफ कॉन्फिडन्स फ्रॉम वन साईड टू अनादर. म्हणजेच जर तुमची वेबसाईट फेसबुक थ्रू आपण ओपन करत असू तर तुमच्या वेबसाईटला एक व्हॅल्यू मिळते की ज्याच्यामध्ये लोक कन्सिडर करतात की फेसबुकमधून आपण ह्या पर्टिक्युलर वेबसाईटला जाऊ शकतो. मग त्याच्यामुळे तुमच्या नंबर ऑफ युजर्स इन्क्रीज होऊ शकतात आणि जे पण
तुम्ही बॅकलिंक्स एका वेबसाईटवरून नंबर ऑफ वेबसाईट्सचे बॅकलिंक्स ॲड करू शकता आणि त्याच्या थ्रू ज्या वेबसाईटचे आपण बॅकलिंक्स ॲड करतो त्या वेबसाईटला फायदा मिळतो. म्हणजेच बॅकलिंक्स टू युअर वेबसाईट्स आर अ सिग्नल टू सर्च इंजिन्स दॅट अदर इंटरेस्टेड टू नो अबाउट कंटेंट फ्रॉम युअर वेबसाईट. म्हणजे तो एक सिग्नल्स असतो बाकीच्या लोकांना की ज्याच्या थ्रू तुम्ही काय करू शकता, तुमच्या पर्टिक्युलर वेबसाईटमध्ये ते लोक इंटरेस्टेड आहेत की नाही हे आयडेंटिफाय करू शकता आणि त्याच्या थ्रू तुमच्या वेबसाईटचे रँकिंग इन्क्रीज करू शकता. सो बेसिकली SEO बॅकलिंक्स आर वन ऑफ द मोस्ट ऑप्टिमायझेशन फॅक्टर की ज्याच्यामध्ये आपण जेव्हा त्या पर्टिक्युलर लिंक्सवरती क्लिक करतो त्यावेळेस आपण एका वेबसाईटवरून दुसऱ्या वेबसाईटला इझिली रिडायरेक्ट होतो आणि रिडायरेक्ट झाल्यानंतर आपण त्या वेबसाईटवरती व्हेरियस कंटेंट सर्च करू शकतो. सो दिस इज ऑल अबाउट द SEO backlinks. सो आता 6 इज अदर फॅक्टर्स फॉर SEO. आत्तापर्यंत आपण 5 फॅक्टर पाहिले SEO रिलेटेड. फर्स्ट वन इज ऑप्टिमायझेशन स्ट्रक्चर, पेज स्ट्रक्चर, त्याच्यानंतर SEO कीवर्ड्स, SEO बॅकलिंक्स, त्याच्यानंतर SEO कीवर्ड्स पाहिले, त्याच्यानंतर पाहिलं की SEO बुकमार्किंग अँड SEO सोशल मीडिया ऑप्टिमायझेशन. ह्या 5 टेक्निक्स पाहिल्या. आता आपण नेक्स्ट पॉईंट बघणार आहोत. 6 इज अदर फॅक्टर्स फॉर SEO. म्हणजे हे 5 पॉईंट सोडून पण आणखी काही गोष्टी आहेत की ज्याच्या थ्रू आपण आपल्या वेबसाईटला रँकिंग प्रोव्हाइड करू शकतो, गुड रँकिंग प्रोव्हाइड करू शकतो. ठीक आहे. फर्स्ट वन इज speed of the website. While creating a website, attention is given on the design, content and as many visual as possible. However, all but this can slow down the websites and obstructs usability. आता स्पीड म्हणजेच काय, ज्यावेळेस आपण वेबसाईट क्रिएट करतो त्यावेळेस आपण कुठल्या कुठल्या गोष्टींवरती कॉन्सन्ट्रेट केलं पाहिजे, तर डिझाईन, कंटेंट अँड व्हिज्युअल आस्पेक्ट्स ऑफ दॅट पर्टिक्युलर वेबसाईट. म्हणजे ज्या पण तुम्ही गोष्टी ॲड करणार आहात त्या पर्टिक्युलर वेबसाईटमध्ये त्याने तुमच्या वेबसाईटची साईज किती क्रिएट होती, ते कंटेंट वेबसाईट्सवरती कसे दिसत आहेत, त्याच्यानंतर तुमची वेबसाईट्स ओपन व्हायला किती वेळ लागतो आहे, किती नंबर ऑफ सेकंड नंतर ती तुमची युजर्सला व्हिजिबल होते, व्हिजिबल झाल्यानंतर त्याच्यातले इमेजेस कधी डाउनलोड होत आहेत, व्हिडिओज कधी डिस्प्ले होत आहेत, ह्या सगळ्या गोष्टी आपण कन्सिडर केल्या पाहिजेत व्हाईल क्रिएटिंग अ वेबसाईट. म्हणजे ज्या वेळेस आपण वेबसाईट बनवतो त्यावेळेस नुसतेच कंटेंट ॲड करून किंवा वेब पेजेस डिस्प्ले करून होत नाही, तर ह्या सगळ्या गोष्टी ॲड केल्यानंतर आपल्या वेबसाईटवरती काय इफेक्ट होईल. जर मी 600 MB किंवा 600 MB इमेज ॲड केल्यानंतर ती लोड व्हायला किती वेळ घेईल, 400 MB इमेज ॲड केल्यानंतर ती लोड व्हायला किती वेळ घेईल, ह्या सगळ्या गोष्टींचा ऑप्टिमॅस्टिक स्टडी आपण केला पाहिजे. आणि मग त्याने काय होतंच, तुमच्या वेबसाईटचं स्पीड इन्क्रीज किंवा डिक्रीज होतं. जर तुमचे नंबर ऑफ कंटेंट स्मॉल असतील, तुमच्या वेबसाईट्समध्ये टेक्स्ट मॅटर खूप आहे, व्हिडिओज कमी आहेत, तर अशा वेबसाईट इझिली लोड होतात. पण ज्या वेबसाईटवरती खूप जास्त व्हिडिओज आहेत, त्याच्यानंतर खूप जास्त इमेजेस आहेत, अशा वेबसाईट्स ओपन व्हायला वेळ घेतात. तुम्ही बघितलं असेल ॲज कम्पेअर टू यूट्यूब, गुगल ही इझिली ओपन होते, यूट्यूब ओपन व्हायला किंवा लोड व्हायला थोडासा वेळ घेते. सो बेसिकली ह्या सगळ्या गोष्टी कशाशी रिलेट करतात, तर स्पीड ऑफ दॅट पर्टिक्युलर वेबसाईट. ठीक आहे. सो सेकंड वन आपण बघणार आहोत मोबाईल फ्रेंडली. सो आजकाल सगळे लोक कुठलीही वेबसाईट असेल तर ती मोबाईलवरून ओपन करतात आणि मोबाईलवरती ओपन केल्यानंतर ती कशी दिसते हे खूप इम्पॉर्टंट असतं त्या पर्टिक्युलर वेबसाईटच्या पब्लिसिटीसाठी. सो मोबाईल फ्रेंडलीमध्ये त्यांनी काय दिले बघूयात. वेबसाईट्स मोबाईल फ्रेंडलीनेस हॅज बिकम अ रँकिंग फॅक्टर फॉर गुगल. Hence, it is very important to ensure that the created website is a mobile friendly for maximum exposure and to improve the website's ranking. आजच्या अँड्रॉईडच्या जमान्यामध्ये हे खूप इम्पॉर्टंट आहे की तुमची वेबसाईट ही मोबाईल फ्रेंडली हवी. म्हणजे जसा व्ह्यू तुमचा कम्प्युटर किंवा लॅपटॉपमध्ये दिसतो त्या पर्टिक्युलर वेबसाईटचा, सेम तसाच व्ह्यू आपल्याला आपल्या मोबाईलमध्ये पण दिसला पाहिजे. कुठलीही वेबसाईट तुम्ही मोबाईलमध्ये ओपन केली आणि त्याची डेस्कटॉप साईट
जर चूज केली तर तुम्हाला जशी वेबसाईट तुमच्या कम्प्युटरमध्ये किंवा लॅपटॉपमध्ये दिसते सेम तशीच वेबसाईट तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये पण डिस्प्ले होते. सो ह्या गोष्टींची काळजी घेतली जाते व्हाईल क्रिएटिंग अ वेबसाईट. त्याच्याशी रिलेटेड नवीन एक टेक्निक आहे की ज्याला बूटस्ट्रॅप म्हणतात. बूटस्ट्रॅप हे असं टेक्निक आहे की ती तुमची एक पर्टिक्युलर वेबसाईट 3 जागेवरती फिट करतं. एक म्हणजे तुमचा कम्प्युटर, दुसरा म्हणजे तुमचं टॅब आणि तिसरा म्हणजे तुमचं मोबाईल. ह्या तिन्ही स्क्रीनवरती तुमची वेबसाईट अपलोड करण्याच्या अगोदर टेस्ट केली जाते की ह्या तिन्ही अँगलवरती वेबसाईट कशी दिसेल आणि मगच ती पब्लिक केली जाते. सो ज्या वेळेस तुम्ही आत्ता ह्या रिसेंट अँड्रॉइड जमान्यामध्ये कुठलीही वेबसाईट बनवाल तर ती मोस्टली मोबाईल फ्रेंडलीनेस लक्षात ठेवूनच बनवावी लागेल. आणि आपण ज्या टेक्निकवरती काम करतोय विच इज HTML5, तर HTML5चं बेसिक ॲडव्हान्टेज आपण सांगितलं होतं की इट प्रोव्हाइड मोबाईल फ्रेंडलीनेस. म्हणजे तुमच्या वेबसाईटला जे पण टॅग्स आपण वापरू HTML5मध्ये ते सगळे मोबाईलवरती सपोर्ट करतात किंवा मोबाईलवरती ते वेब पेजेस ॲज इट इज डिस्प्ले होतात जे तुम्ही HTML5चा उपयोग करून बनवलेले आहेत. सो अदर फॅक्टरमध्ये स्पीड ऑफ वेबसाईट्स, मोबाईल फ्रेंडलीनेस ह्या गोष्टी इन्क्लूड केलेल्या आहेत. सो मग ज्या वेळेस आपण कुठलीही वेबसाईट बनवू त्यावेळेस ह्या 2 गोष्टींचा विचार केला जातो. ठीक आहे. सो नेक्स्ट आपल्याला बघायचं आहे robot.txt फाईल. आता आपण 6 वेज पाहिले किंवा 6 टेक्निक्स पाहिल्या की ज्याच्या थ्रू आपण आपली वेबसाईट ऑप्टिमाइज करतो आणि हे नंबर ऑफ फॅक्टर्स आहेत की ज्याचा यूज करून आपण आपल्या वेबसाईटचं रँकिंग इन्क्रीज करतो. आता आपल्याला नवीन एक कन्सेप्ट बघायची आहे की ज्याचं नाव आहे robot.txt फाईल. तर ही फाईल काय असते हे आपण बघूया. एक्सटेन्शन बघा, नॉर्मली एक टेक्स्ट फाईल आहे. सो त्याच्यामध्ये डिस्क्रिप्शन काय दिले आहेत बघूया. दिस फाईल टेल्स सर्च इंजिन विच पेजेस यू वॉन्ट टू एक्सक्लूड फ्रॉम इंडेक्सिंग. For example, if you do not want to certain page or image being indexed, then you can restrict that page from being indexed. इंडेक्सिंगमध्ये तुम्ही ज्या पेजेसला ॲड करायचे ते सगळे पेजेस कशामध्ये ॲड केले जातात, robot.txt फाईल. म्हणजे तो सर्च इंजिनला अलर्ट प्रोव्हाइड करतो की कुठल्या फाईल तुम्हाला सर्च विंडोमध्ये इंडेक्सिंग करायच्यात आणि कुठल्या फाईल एक्सक्लूड करायच्यात. मग ज्या पण फाईल तुम्हाला इंडेक्समध्ये ॲड करायच्यात तर त्या सगळ्या फाईल्स robot.txt फाईलमध्ये ॲड केल्या जातात आणि ज्या फाईल्स नको आहेत त्या फाईल्स काय केल्या जातात, रिस्ट्रिक्ट केल्या जातात फ्रॉम बीइंग इंडेक्स्ड. सो robot.txt ही अगेन सर्च इंजिन रिलेटेड खूप इम्पॉर्टंट फाईल आहे. ॲटो क्रिएटेड फाईल असते सर्व्हर साईडला की ज्याच्यामध्ये आपण नंबर ऑफ कंटेंट इंडेक्स्ड करू शकतो रिलेटेड टू सर्च इंजिन. म्हणजे सर्च इंजिनमध्ये तुम्ही जे कीवर्ड्स टाईप कराल सर्च करायला, आपण गुगलमध्ये जे पण वर्ड टाईप्स करतो ते सगळे robot.txt फाईलमध्ये इंडेक्स केले जातात स्टार्टिंग फ्रॉम 1 to n नंबर. आणि मग त्याच्यामध्ये कुठले कंटेंट ॲड करायचे आणि कुठले कंटेंट रिमूव्ह करायचे किंवा कुठल्या कंटेंटला अलाव करायचं आणि कुठले डिसअलाव करायचे हे डिपेंड करतं robot.txt फाईलवरती. सो बेसिकली दिस इज अ इम्पॉर्टंट फाईल फॉर सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन. सो आजच्या सेशनमध्ये आपण काय पाहिलं तर व्हेरियस ऑप्टिमायझेशन टेक्निक की ज्याच्यामध्ये पेज स्ट्रक्चर ऑप्टिमायझेशन होतं, SEO कीवर्ड्स होते, SEO बुकमार्किंग होतं, SEO बॅकलिंक्स होतं, SEO सोशल मीडिया ऑप्टिमायझेशन होतं आणि त्याच्यानंतर अदर फॅक्टर्स रिलेटेड टू SEO ज्याच्यामध्ये स्पीड ऑफ वेबसाईट अँड मोबाईल फ्रेंडलीनेस असे 2 कन्सेप्ट होते. आणि लास्ट एक छोटासा पॉईंट आपण बघितला की व्हॉट इज मीन बाय robot.txt फाईल, की जी अशी फाईल असते की जे कुठले कंटेंट तुमच्या वेब पेजमध्ये इंडेक्स करायचे आणि कुठले एक्सक्लूड करायचे फ्रॉम इंडेक्सिंग हे आपल्याला सांगते. ठीक आहे. सो आजच्या सेशनमध्ये आपण जे पाहिलं ते नोटबुकमध्ये लिहून काढा. कोणाला काही डाऊट्स असतील तर आपल्या ग्रुपवरती क्वेश्चन रेज करा. थँक्यू.